आज एकटीसाठीच भाकरी आणि दह्यातली मिरची बनवते आहे. सगळ्यात आधी भाकरी बनवून घेते आहे. भाकरी बनवताना पीठ चांगलं मळणं खूप गरजेचं आहे, म्हणजे भाकरी चांगली येते, त्याला क्रॅक जात नाही. पण पीठ जर खूप जुनं असेल तर गरम पाणी घेऊन ते पीठ चांगलं मळून घ्या, म्हणजे भाकरी व्यवस्थित थापता येते. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर, विशेषतः भाकरी किंवा चपाती केल्यानंतर किचन ओटा आपला खूप जास्ती खराब होतो. पण अगदी रोजच्या रोज अत्यंत उपयोगी पडणारे हे साफ करण्यासाठी इथे मी फ्लिपकार्टवरून हे स्कॉच ब्राईटचे वाईप मागवलेले आहेत. फ्लिपकार्टमध्ये तुम्हाला 70% ऑफ मिळतं. त्याचबरोबर इझी रिटर्न्स आहेत आणि कॅश ऑन डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे. दह्यातल्या मिरचीसाठी तेलात जिरे, मिरची, मीठ घालून परतून घेतलं चांगलं सॉफ्ट होईपर्यंत. थोडासा रंग बदलला की बेसिक मसाले, हिंग घालून परतून घेतलं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये फेटलेलं दही घालायचं, शिजवून घ्यायचं दही आटेपर्यंत. मस्त अशी दह्यातली मिरची तयार आहे. कसा वाटला माझा आजचा बेत कमेंट करून सांगा. धन्यवाद.